तर गेल्या 2 दिवसांपासून हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय। पुरामुळे शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, हळद पिकांचं मोठं नुकसान झालंय। तर पुरामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे। हजारो हेक्टर शेतीचं नुकसान देखील झालेलं आहे। सोयाबीन, कापूस, हळद पिकाचं मोठं नुकसान झाल्यानं सध्या बळीराजा हतबल झालेला आहे। आणि थेट शेतीच्या बांधावरून या नुकसानीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये मागील 2 दिवस पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडतोय आणि यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना जे आहे ते पूर आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या नदीकाठच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। सध्या सोडेगाव परिसरामध्ये बघू शकता की शेतकऱ्यांच्या जे नदीकाठची शेती आहे संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे आणि या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय। संपूर्ण अनेक शेतकऱ्यांची जमीन खरडून गेली आहे आणि जे आताच हातातून आलेले पिकं होते हे संपूर्ण आडवे झाले, संपूर्ण पिके उद्ध्वस्त झाले। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले। सोडेगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांचा जिल्ह्यातील अनेक भागात जे आहे ते चांगला पाऊस पडतोय आणि यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळतंय। आणि यामुळे शेतकऱ्यांना आता जे नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करते, नेमकं कशा प्रकारे नुकसान शेतकऱ्यांकडून जाणून घ्या। दादा मला सांगा, मोठा पूर आला होता, सगळं आपलं पीक पाण्याखाली गेलं, कसं नुकसान झालं? खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। आम्ही जवळपास कर्ज काढून हे सगळं पिकवलं होतं। आता सणासुदीच्या दिवसात आमच्या हातात काहीच राहिलं नाही। पहा तुम्ही किती मोठं नुकसान झालं। शासनाचा कुठलाही माणूस आमच्यापर्यंत आला नाही मदतीला आणि पहा किती मोठं नुकसान झालं। पंचनामा कोणीच आलं नाही। माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे, आम्हाला सरसकट मदत द्यावी। कारण बघा तुम्ही माझं किती मोठं नुकसान झालं। मी कर्ज काढून शेतामध्ये पेरणीसाठी बियाणं आणलं होतं आणि आता पाहू शकता तुम्ही माझं किती मोठं नुकसान झालं। आता सणासुदीचे दिवसात आता आणायचं कुठून? आता आमच्या घरामध्ये सामाईन हे ते कुठून आणायचं? शासनाने आता लवकरात लवकर या भागाचे पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।